नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आज आपण एका अतिशय पवित्र आणि प्रेरणादायी दिवसाबद्दल बोलणार आहोत. असा दिवस जो केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. अगदी बरोबर. तो दिवस म्हणजे भगवान महावीर जयंती. होय, हा दिवस जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. पण एक प्रश्न इथे नक्कीच पडतो. हा दिवस इतका खास का आहे? कारण भगवान महावीर यांनी दिलेली शिकवण ही केवळ त्या काळापुरती मर्यादित नाही, ती आजही तितकीच उपयुक्त आहे आणि भविष्यातही राहणार आहे. चला तर मग त्यांच्या जीवनाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. भगवान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये वैशाली येथे झाला. त्यांचं बालपण अत्यंत सुखसोयींमध्ये गेलं. सर्व काही होतं, संपत्ती, वैभव, सन्मान, पण तरीही त्यांच्या मनात एक वेगळीच ओढ होती. होय, त्यांना सतत एक प्रश्न पडायचा. जीवनाचा खरा अर्थ काय आहे? आणि हाच प्रश्न त्यांना एका वेगळ्या वाटेवर घेऊन गेला. मग वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी सर्व सुखसुविधांचा त्याग केला आणि संन्यास स्वीकारला. विचार करा, जे मिळवण्यासाठी लोक आयुष्य घालवतात ते त्यांनी एका क्षणात सोडलं. आणि मग सुरू झाला त्यांचा आत्मज्ञानाचा प्रवास, जो अजिबात सोपा नव्हता. अगदी खरं. सुमारे 12 वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली. अनेक अडचणी आल्या, संकट आली, पण त्यांनी हार मानली नाही. आणि अखेर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्या ज्ञानातून त्यांनी मानवाला एक सुंदर जीवन मार्ग दिला. त्यांनी सांगितलं, जर खरं सुख हवं असेल तर अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य या तत्वांचा स्वीकार करा. यामध्ये सर्वात महत्त्वाचा संदेश कोणता असेल तर तो म्हणजे अहिंसा. बरोबर. पण अहिंसा म्हणजे फक्त कुणाला मारहाण न करणे इतकंच नाही. त्यांनी सांगितलं की कुणालाही विचारांनी, शब्दांनी किंवा कृतीने दुखावू नये. आजच्या काळात आपण बघतो, लोक लवकर रागावतात, मत्सर करतात, कधी नकळत इतरांना दुखावतात. अशा वेळी भगवान महावीर यांचा अहिंसा परमो धर्मः हा संदेश आपल्याला खूप काही शिकवतो. महावीर जयंती साजरी करण्यामागचा खरा उद्देश काय आहे हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. होय, हा दिवस फक्त सण म्हणून साजरा करण्यासाठी नाही. हा दिवस आहे स्वतःकडे पाहण्याचा, स्वतःमध्ये बदल करण्याचा. या दिवशी जैन मंदिरांमध्ये पूजा, अभिषेक, प्रवचनं आयोजित केली जातात. अनेक ठिकाणी भव्य मिरवणुका निघतात. लोक दान धर्म करतात, गरिबांना मदत करतात आणि प्राण्यांप्रती दया दाखवतात. म्हणजेच त्यांच्या शिकवणीचा प्रत्यक्षात अवलंब करण्याचा प्रयत्न केला जातो. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. आज आपण खूप प्रगती केली आहे. हो, तंत्रज्ञान, पैसा, करिअर सगळं मिळवलं आहे. पण तरीही मनात शांती आहे का? समाधान आहे का? इथेच भगवान महावीर आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात. खरं सुख बाहेर नाही, ते आपल्या आत आहे. विद्यार्थ्यांसाठी तर त्यांचं जीवन खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं की शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातील ज्ञान नाही, तर चांगले विचार, चांगले आचरण आणि संयम हेच खरं शिक्षण आहे. जर आपण लहानपणापासूनच सत्य बोलायला शिकलो, इतरांशी प्रेमाने वागायला शिकलो आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलो तर आपलं आयुष्य नक्कीच सुंदर होईल. महावीर जयंती आपल्याला एक साधा पण खूप मोठा संदेश देते. चला, या पवित्र दिवशी आपण एक छोटासा संकल्प करूया. कुणालाही दुखावणार नाही, नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारू आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागू. हाच खरा भगवान महावीरांना आदरांजली देण्याचा मार्ग आहे. धन्यवाद. धन्यवाद.